वर करा असं. कोणी कोणी होमवर्क केला? सगळ्यांनी केला? अरे वा. मग काही डाऊट्स आहेत का तुमचे? काही तुम्हाला जर येतं तुम्हाला सगळं? अरे वा, हुशार आहात मुलं तुम्ही सगळी म्हणजे. आता आपल्याला आता ऑलरेडी तुम्ही बघा हुशार आहात, आता फक्त आपल्याला आणखी इम्प्रूव्ह करायचं. इम्प्रूव्हमेंट पाहिजे ना, म्हणजे आपला थोडस आणखी आपण चांगलं गणितामध्ये, आता समजा आपल्याला मार्क जे मिळतात त्याच्यामध्ये आणखी थोडे जास्त मार्क मिळाले पाहिजे. बरोबर ना? इम्प्रूव्हमेंट पाहिजे ना, ती दिसली पाहिजे आपल्या परीक्षेमध्ये. आणि जर काही असतील प्रॉब्लेम, काही तुमचे डाऊट्स असतील तर विचारायचे, आपले लेक्चर असतात तेव्हा. चालेल? विचारणार ना? म्हणजे आम्हाला शिकवायला पण हुरूप येईल ना, उत्साह येईल आम्हाला पण. अरे वा, मुलं अभ्यास करतायत. म्हणजे तुम्ही जर डाऊट्स विचारले तर आम्हाला पण कळेल ना, मुलं अभ्यास करतायत, त्याच्यावरून आम्हाला समजेल की तुम्ही अभ्यास करताय. मग आम्हाला पण छान वाटेल की आम्ही शिकवतो त्याचा काहीतरी फायदा होतो. बरोबर ना? गेल्या वेळेला आपण काय शिकत होतो माहितीये का? आपण निश्चयक काढले बघा, निश्चयकाची किंमत काढली, आठवते का? भाग 1 मध्ये. हा, निश्चयकाची किंमत काढली. निश्चयकाच्या किमती कशा काढायच्या हे आपण शिकलो. आता त्याच्यावरून निश्चयकाच्या किमती ज्या काढल्या त्याच्यावरून आपल्याला आता एक सामायिक समीकरण सोडवायचे. निश्चयक पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवायचे. निश्चयक पद्धत, किंवा त्याला आपण क्रॅमर्स पद्धत असं सुद्धा म्हणतो. क्रॅमर्स एक कोण होते? क्रॅमर्स एक गणित तज्ञ होते. त्यांनी ही पद्धत शोधून काढली, म्हणून या पद्धतीला नाव त्यांच्या म्हणजे पद्धत जी आहे ती त्यांच्या नावाने ओळखली जाते, क्रॅमर्स पद्धत म्हणून. किंवा आपण त्याला निश्चयक पद्धत असं सुद्धा म्हणतो. बघा, हे आपण निश्चयकाच्या किमती काढल्या होत्या गेल्या वेळेला, या किमती काढल्या होत्या. आता आपल्याला तिसरा प्रश्न सोडवायचा आहे, ज्याच्यात आपल्याला एक सामायिक समीकरणं दिलेली आहेत आणि ती आपल्याला निश्चयक पद्धतीने सोडवायची आहेत. आपल्याला निश्चयक पद्धतीने ही एक सामायिक समीकरणं किंवा क्रेमर्सच्या पद्धतीने सोडवायचे. ते बघा, खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. आता क्रेमरच्या पद्धतीने सोडवताना त्याच्या आधी एक गोष्ट आपल्याला करायची असते, की आपली जी दोन समीकरणं असतात बघा, एक सामायिक समीकरण म्हणजे 2 समीकरणं असतात त्याच्यामध्ये, आणि ती दोन्ही समीकरणं जी आहेत आपली, ती आधी ना आपल्या जे प्रमाण रूप आहे त्या समीकरणांचे, एक सामायिक समीकरणांचे जे स्टँडर्ड फॉर्म आहे म्हणजे प्रमाण रूप, ते अशा प्रकारे आहे, त्या स्वरूपात आधी आणायची आहेत आणि मग सोडवायची. असं स्वरूप आहे आपलं समीकरण, अशा स्वरूपात असलं पाहिजे. म्हणजे एक्स आणि वायचं पद जे आहे, म्हणजे चलाची जी पद आहेत, आता नेहमी एक्स आणि वाय चल असेल असं नाही. कधी एम एन असेल, कधी ए बी, काही चल असू शकतं. चल काही असू शकतात, 2 चल असतात. आता इथे एक्स वाय आहे, कधी एम एन असेल, कधी पी क्यू असेल. मग ते चल जे आहेत, चलाची दोन्ही पद डावीकडे, बरोबर चिन्हाच्या डावीकडे, हे बघा, हे बरोबरचं चिन्ह आहे, त्याची ही डावी बाजू आहे आणि इकडे आहे उजवी बाजू, आणि मध्ये बरोबरचं चिन्ह असतं. मग डाव्या बाजूकडे काय? डाव्या बाजूकडे दोन्ही चलाची पद, जी पण 2 चल आहेत त्याची पद, आणि उजव्या बाजूला काय? तर स्थिर पद. स्थिर पद म्हणजे ज्याच्या बरोबर चल नाही ते. आता समजा तुम्हाला मी असं समीकरण दिलं, हे समीकरण दिलं, ऐकताय ना सगळेजण? थम्स अप करा. स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते? बघा, आता हे समीकरण आहे की नाही,
कुठे गेलं आपलं, हरवलं. हा, हे समीकरण आहे की नाही, हे समीकरण आपल्या या प्रमाण रूपात आहे का ते आपण चेक करायचं. अशा स्वरूपात असलं पाहिजे आपलं समीकरण. अशा स्वरूपात म्हणजे एक्स आणि वायचं पद डावीकडे पाहिजे मला, नंतर बरोबरचं चिन्ह आणि नंतर स्थिर पद. आता याच्यामध्ये हे पद आहे, एक्सचं पद आहे, 8y जे आहे ते वायचं पद आहे, म्हणजे चलाचंच पद आहे. हे दोन्ही पद चलाची पद आहेत, पण चलाची पद दोन्ही पण कुठे पाहिजेत, डावीकडे, या बाजूला, बरोबर चिन्हाच्या इकडे पाहिजे, डावीकडे. मग जागा इथे चुकली आहे कोणाची, कोण चुकीच्या जागेवर आहे, हा 6x जो आहे तो डावीकडेच आहे, त्याची जागा बरोबर आहे. हा 5 जो आहे तो कोणत्या बाजूला आहे, डावीकडे की उजवीकडे आहे, 5 ची की उजव्या बाजूला आहे, 5 की डाव्या बाजूला आहे, उजवी बाजू. बरोबर चिन्ह बघा, बरोबर चिन्हाची ही बाजू जी असते ती उजवी बाजू आहे आणि इकडची आहे ती डावी बाजू. आपला डावा हात इकडचा आहे आणि इकडचा उजवा हात. मग बरोबर चिन्हाची कोणती बाजू आहे ती बघायची. तर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 5 आहे. 5 ही स्थिर संख्या आहे, तो आपल्याला उजवीकडेच हवा असतो. जागा चुकीची कोणाची आहे, कोण चुकीच्या जागेवर येऊन बसलंय, चुकीची जागा कोणाची आहे इथे, 8y ची. बरोबर, 8y जो आहे ना तो हवा आहे आपल्याला डावीकडे, पण तो उजवीकडे येऊन बसलेला आहे. मग त्याला त्याच्या जागेवर न्यायचं आपण, त्याला इथे नाही ठेवायचं, कारण मला या स्वरूपात आणावं लागेल माझं समीकरण. म्हणून मी हा 8y जो आहे हा 6x आहे ना, 6x ची जागा बरोबर आहे, तो मी लिहिणार इथे, तो डावीकडेच आहे, तो डावीकडेच राहणार. आणि हा 8y डावीकडे आणायचा आहे उजवीकडून. मग तो अधिक 8y आहे ना, इथे इथे अधिक आहे, मग इकडे आल्यावर वजा 8y होणार. त्याला कुठे आणलं मी, उजवीकडून डावीकडे आणलं, मग बरोबरचं चिन्ह, आणि इथे राहिला आता उजवीकडे फक्त 5, कारण 8y मी त्याला डावीकडे घेऊन गेलेली आहे. मग आता हे तुमचं बरोबर आहे समीकरण बघा, आपल्याला हवं तसं त्या स्वरूपातलं आहे. म्हणजे एक्स आणि वायचं पद डावीकडे आणि स्थिर संख्या उजवीकडे. अशा स्वरूपात आपलं समीकरण आणायचं, ही पहिली गोष्ट आपल्याला करायची असते. एक सामायिक समीकरण कुठल्याही पद्धतीने सोडवताना, जरी ती आलेख पद्धत असू दे किंवा आधी जे आपण शिकलो सहगुणक समान करून चलाचा लोप करणे, कुठल्याही पद्धतीमध्ये आपल्याला आपलं समीकरण या स्वरूपात आणायचं आहे. कोणत्या स्वरूपात, चलाची पद डाव्या बाजूला आणि स्थिर पद उजव्या बाजूला, या स्वरूपात. आता आपल्याला आता गणित सोडवायला सुरुवात करूया, कारण आता आपल्याला ही दिलेली समीकरण या स्वरूपात पहिले आणायची असते आणि मग आपल्याला निश्चय पद्धत आपण वापरू. जर आधीच दिलेली एक समीकरण आपल्या स्वरूपात दिलेली आहेत, प्रमाण स्वरूपात, म्हणजे या स्वरूपात जर दिलेली आहेत, ax अधिक by बरोबर c, या स्वरूपात जर ऑलरेडी आहेत ना, तर मग काय नका करू त्यांना, ते बरोबर आहे. मग तशीच्या तशी आपण सोडवण्यासाठी ती घ्यायची असतात. आता पहिलं गणित आपण सोडवू, निश्चय पद्धतीने एक सामायिक समीकरण कसं सोडवायचं ते आपण बघू. पहिलं गणित आपण हे घेऊया, हे बघा, हे आहे ना इथे, हे पहिलं गणित आहे आपलं. 3x वजा 4y बरोबर 10, 4x अधिक 3y बरोबर 5. हे गणित आपण सोडवण्यासाठी घेऊया.
आज 18 तारीख आहे की नाही, आपण क्रॅमर्स पद्धत शिकूया. क्रॅमर्स पद्धत. क्रॅमर्स पद्धत मध्ये आपण काय करायचं, आपल्याला जी दोन समीकरणं दिलेली आहेत. पहिलं समीकरण असं आहे 3x वजा 4y बरोबर 10, हे पहिलं आहे. आणि 4x अधिक 3y बरोबर 5, हे दुसरे. आता हे दोन्ही समीकरण आधी बघायचं की आपल्या प्रमाण स्वरूपात आहेत का, अशा स्वरूपात आहेत का दोन्ही. पहिलं पण चेक करा आणि दुसरं पण आहेत का आपल्या या स्वरूपात. दोन्ही समीकरण ax अधिक by बरोबर c या स्वरूपात आहेत का दोन्ही समीकरण, पहिलं आणि दुसरं. की कोणाची जागा चुकीची आहे, चुकीच्या जागेवर येऊन बसलेले आहेत. आहे का, बरोबर आहे का, नाहीयेत आपल्या स्वरूपात. इथे एक्स आणि वाय ची पद्धत डावीकडे, एक्स आणि वाय ची पद्धत डावी आहेत का पहिल्या समीकरणाची. पहिलं समीकरण काय आहे बघा, पहिलं समीकरण दिलेलं आहे 3x वजा 4y बरोबर 10. याच्यामध्ये बरोबरच्या चिन्हाच्या डावीकडे बघा काय आहे, तेच तर पाहिजे आपल्याला, एक्स आणि वायचं पण डावीकडे. आणि उजवीकडे कोण आहे, स्थिर संख्या 10. मग हेच आपल्याला पाहिजे. म्हणजे आपल्याला जे दिलेलं समीकरण आहे ते बरोबर आहे, तिथे कोणाची जागा चुकीच्या जागेवर कोण जाऊन नाही बसले. जसं मगाशी जे तुम्हाला एक उदाहरण दिलं त्याच्यामध्ये वायचं पद हे चुकीच्या जागेवर येऊन बसलेलं होतं. याच्यामध्ये हा जो 8y आहे तो ऍक्च्युली पाहिजे डावीकडे, तो उजवीकडे येऊन बसलेला. मग त्याला आपण डावीकडे नेलं. पण इथे तसं काय कोणाला घेऊन जायची गरज नाही, कारण ऑलरेडी तुमचं समीकरण हे आपल्याला पाहिजे त्याच स्वरूपातलं आहे. एक्स आणि वाय ची पद डावीकडे आणि हा जो 10 आहे तो उजवीकडे. बरोबर की नाही, बरोबर आहे ना समीकरण पहिलं. आपल्याला हवं तसंच आहे की नाही, थम्सअप करा. आपल्याला हवं तसंच आहे ते. डावीकडे एक्स आणि वाय ची पद, उजवीकडे स्थिर संख्या. हा, म्हणजे त्याला काय करायचं नाहीये, मग ते तसंच ठेवायचंय. त्यानंतर दुसरं समीकरण पण चेक करायचं की आपल्याला हवं तसं आहे का. हे दुसरं समीकरण 4x अधिक 3y बरोबर 5 आपल्याला हवं तसं आहे का, आपल्याला हव्या त्या स्वरूपात आहे का. आहे का, आहे. कारण एक्स आणि वायचं पद बघा ना डावीकडे. हे एक्स आणि वायचं पद डावीकडे आहे आणि स्थिर संख्या उजवीकडे. बस मला हेच पाहिजे. आता आपण सोडवायला सुरुवात करायची. आता क्रॅमर्स पद्धत आपल्याला काय सांगते, क्रॅमर्स पद्धत म्हणजे निश्चयक पद्धत सुद्धा म्हणतो. मग इथे निश्चयक आपण तयार करायचे आणि त्याच्या किमती काढायच्या. मग निश्चयक कोणते तयार करायचे, कसे तयार करायचे ते बघा. आता बघा इथे एक्स चे सहगुणक आहेत. एक्सचे, हा एक्स दोन्ही एक्स आहेत, त्याचे सहगुणक म्हणजे त्यांच्या बरोबरच्या संख्या त्या कोणत्या कोणत्या आहेत, 3 आणि 4 आहे, बरोबर आहे. त्यानंतर वायचे सहगुणक मी लिहून घेते, सहगुणक लिहून घ्यायचे 3 4 आणि याचे सहगुणक ऋण 4 3 हे वायचे सहगुणक आहेत. आणि जो स्थिर संख्या आहे तिकडे उजवीकडे ते 10 आणि 5 आहेत. आता हे ऋण 4 लिहिले कारण चिन्हासहित लिहायचे सहगुणक म्हणून, आणि बाकीचे सगळे धन आहेत म्हणून त्यांचं चिन्ह नाही लिहिलंय. धन चिन्ह नाही लिहिलं तरी चालतं, पण 4 ऋण असल्यामुळे ते ऋण लिहायचं, जे चिन्ह असेल ते घ्यायचं. मग असे 3 आपण काय केल्या, रांगा केलेल्या आहेत. एक एक्सचे सहगुणकांची पहिली रांग, दुसरी रांग वायच्या सहगुणकांची पहिली ही रांग केली 3 4 ची, म्हणजे एक्सचे सहगुणक, दुसरी वायचे सहगुणक, आणि तिसरी काय केली आपण, जे स्थिर संख्या आहे त्यांची आपण एक रांग केली.
आता या 3 रांगा केल्या, 3 रांगांना मी नंबर देणार आहे. ही पहिली रांग, ही दुसरी. पहिली रांग जी आहे ती x चे सहगुणक आहेत, दुसरी रांग जी आहे ती y चे सहगुणक आहे, आणि तिसरी रांग जी आहे ती आपले स्थिर संख्या आहेत ज्या उजवीकडे असतात. आता बघा, आता मला इथे 3 निश्चयक तयार करायचे, 3 वेगवेगळे निश्चयक तयार करायचे. 3 वेगळे वेगळे निश्चयक बनवायचे आहेत. पहिला निश्चयक जो आहे तो डी आहे, डी डी डी. इंग्लिश मध्ये निश्चयकला डिटर्मिनंट म्हणतात, म्हणून आपण डी हे अक्षर वापरतो. मग तीन निश्चयक आहेत, डी, dx आणि dy असे 3 निश्चयक आहेत. त्याच्यातला डी साठी आपण काय घ्यायचं? डी साठी घ्यायचं बघा, एक ना शॉर्टकट आहे, म्हणजे एक तुम्हाला लक्षात राहील असं एक सोपं लक्षात ठेवायचं. डी म्हणजे काय माहित आहे? डी 12 लक्षात ठेवायचं, dx 32 13, dy 13, 32 12 32 13 असं लक्षात ठेवायचं. 12 32 13, 12 32 13 म्हणजे डी पाहिजे ना तुम्हाला, डी. तर डी साठी 12, 12 म्हणजे पहिली रांग आणि दुसरी रांग या दोन किमती घ्यायच्या. पहिली रांग म्हणजे 3 4, 12 म्हणजे 1 आणि 2 म्हणजे पहिली आणि दुसरी रांग, आणि ऋण 4 3. आता याची किंमत काढायची या निश्चयकाची, कारण आपल्याला निश्चयक तयार करून मग त्याच्या किमती पण काढायच्या. एवढं कळलंय का? 12 म्हणजे काय? डी साठी 12 म्हणजे पहिली रांग आणि दुसरी रांग घ्यायची. हे कळलंय का? 12 म्हणजे x चे सहगुणक. इथे बघा आपण रांगा केल्या, म्हणजे x चे सहगुणक घेतले, y चे घेतले, हे सहगुणक घेतले. 3 4 ऋण 4 3 10 5. डी साठी 12. मग आता तिरकस गुणाकार करायची, किंमत काढायची आपल्याला. आपण त्या दिवशी काढल्या या किमती निश्चयकाच्या. तिरकस गुणाकार करताना 3 गुणिले 3 वजा ऋण 4 गुणिले 4. आता 3 त्रिक 9 होतात, वजा हे 4 चौक 16 होतात, पण हा ऋण आहे, हा मायनस आहे, मायनस 16 होणार, वजा 16 होणार. पण हे वजा वजा मध्ये अधिक होणार, हे वजा 16 यांचा गुणाकार वजा 16 येणार, कारण गुणाकारामध्ये तुमचा डी जो येतो 9 अधिक 16 25 येणार. म्हणजे डी जो तुमचा निश्चयक आहे पहिला, त्या पहिल्या निश्चयकाची किंमत आली 25. आता दुसरा निश्चयक मला काढायचा आहे, जो आहे dx. आता dx साठी लक्षात ठेवा 32 सांगितलं. 12 32 13, 12 32 32 म्हणजे पहिली तिसरी रांग आणि मग दुसरी. आता तिसरी रांग कोणती आहे? तिसरी बघा कोणती आहे, 10 5. मग ही घेणार मी, आणि दुसरी म्हणजे ऋण 4 3, पहिली 10 5, तिसरी पहिली मग दुसरी. दहा 5 आणि ऋण 4 3 असं. आता हे तिरकस गुणाकार करून याची पण किंमत काढायची. हे कळलं? dx कळला. dx म्हणजे 32 म्हणजे तिसरी रांग आणि दुसरी रांग. तिसऱ्या रांगेत 10 5 आहेत आणि दुसऱ्या रांगेत ऋण 4 3 आहेत. आता मी तिरकस गुणाकार 10 गुणिले 3 वजा ऋण 4 गुणिले 5. तर 10 त्रिक 30 होतात, वजा 4 5 20 आणि मायनस प्लस मायनस 20 येणार.
पुन्हा हे मायनस मायनस ऋण ऋण धन होणार, 2 लागोपाठ ऋण असल्यामुळे ते धन झाले आणि 30 अधिक 20 येणार 50. म्हणजे तुमचा जो dx आहे तो किती आहे 50. डी 25 आला, dx साठी 32 घेतलं ते 50 आलं. आता आणखी एक निश्चयक आहे तिसरा जो आहे dy. dy साठी 13 लक्षात ठेवायचं. dy साठी 13 म्हणजे पहिली लाईन आणि तिसरी लाईन. पहिली लाईन कोणती आहे 3 4 आणि तिसरी 10 5. मग घेऊया ती 3 4 आणि 10 5 dy साठी 3 4 आणि 10 5. आता याची पण किंमत काढा. याची किंमत काढताना सुद्धा तिरकस गुणाकार 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4. इथे 3 5 15 वजा 10 गुणिले 4 किती होतात 40 होतात. बरोबर आहे. आता मला सांगा 15 वजा 40 किती येणार. आपण नियम शिकलो बेरजेचे नियम. बेरजेच्या नियमामध्ये वेगवेगळी चिन्ह असल्यावर बेरीज होते, वेगवेगळी चिन्ह असल्यावर वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचे चिन्ह. 15 वजा 40 किती उत्तर येणार बरं. बरोबर बरोबर ऋण 25. कारण मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं, वजाबाकी होणार कारण चिन्ह वेगवेगळे आहेत म्हणून. ऋण 25. ऋण 25 तुमचं काय आलं dy आलं. dy आपल्याला आता तिन्ही निश्चय मिळाले. आपल्याला d मिळाला, dx मिळाला आणि dy मिळाला. आता या निश्चयकाचं करायचं काय. d तुम्हाला 25 मिळाला, dx तुम्हाला 50 मिळालेला आहे आणि dy जो आहे तो वजा 25 मिळाला. आता हे निश्चयक मिळाले. आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवायची आहेत. आता एक सामायिक समीकरण सोडवायची म्हणजे काय करायचं असतं तर चलाच्या किमती काढायच्या असतात. आता चल याच्यामध्ये x आणि y आहे तर x आणि y च्या किमती पाहिजेत मला. हे तर मी निश्चय काढले, पण माझे एक सामायिक समीकरण सोडवून कधी होईल जेव्हा मला x आणि y ची किंमत मिळेल तेव्हा. मग x आणि y ची किंमत कशी मिळणार. तर जर x पाहिजे तुम्हाला तर x साठी काय करायचं dx ला d ने भागायचं, किंवा तुम्हाला y पाहिजे, y हवाय तर dy ला d ने भागा. x आणि y च्या किमती पाहिजेत मला. तेच तुमच्या समीकरणाचं काय असतं उकल असते समीकरणाची. समीकरणाची उकल म्हणजे चलाच्या किमती. मग x ची किंमत पाहिजे तर dx ला d ने भागा. dx 50 आहे, d 25 आहे, 50 ला 25 ने भागा. किती उत्तर येणार 25 एके 25, 25 दोणे 50, 2. dy ला पण भागायचं. dy ऋण 25 आहे, ऋण 25 ला 25 ने भागायचं. किती उत्तर येणार 25 एके 25. इथे नाही 2 येणार, इथे 25 एके 25, 25 एके 25 आणि हा ऋण आहे मायनस आहे ना इथे, मायनस म्हणजे -1. 1 ने भाग जाणार 25 एके 25, 25 एके 25 आणि तुमचं y ची किंमत ऋण 1 आली आणि x ची किंमत 2 आली. मग हेच आपल्याला पाहिजे. एक सामायिक समीकरण सोडवणं म्हणजे चलाच्या किमती काढणं. मग त्या किमती खाली उकल म्हणून लिहायच्या. म्हणजे पहिली x ची किंमत लिहायची असते, ब्रॅकेट मध्ये लिहायचं असतं. किमती आपल्या ज्या एक सामायिक समीकरणांच्या उकल असतात की नाही त्या कंसात लिहायच्या.
आणि त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती एक्स ची किंमत लिहायची, मग वायची. म्हणजे 2 ऋण 1, पहिली 2 एक्स ची किंमत आणि ऋण 1 ही दिलेल्या, आपल्याला जी दिलेली आहे त्या दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे. उकल लिहायला विसरायचं नाही. आधी एक्स ची किंमत मग वाय ची किंमत कंसात टाकायची आणि मग ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे. एवढं कळलं? कळलं? आता आणखी याच्यातलं आपण दुसरं गणित सोडूया. बघूया दुसरं गणित काय आहे. 4x अधिक 3y वजा 4 बरोबर 0. चार एक्स अधिक 3y वजा 4. आणि दुसरं आहे 6x बरोबर 8 वजा 5. अशी दोन समीकरण आहेत. आता मला सांगा दोन्ही समीकरण आपल्या या स्वरूपात आहेत का? पहिलं आहे का? पहिलं आधी बघा, या स्वरूपात आहे का? पहिलं गणित, पहिलं समीकरण 4x अधिक 3y वजा 4 बरोबर 0 हे जे समीकरण आहे हे आपल्या प्रमाण रूपामध्ये आहे का? अशा स्वरूपात आहे का? एक्स आणि वायचं पट डावीकडे आणि स्थिर संख्या उजवीकडे, असं आहे का आपलं समीकरण लिहिलेलं? आहे आपल्याला हवं तसं? यस असेल तर थम्स अप, नसेल तर थम्स डाऊन करा. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला काय पाहिजे? आपल्याला एक्स आणि वायचं पट डावीकडे आणि जी स्थिर संख्या आहे जिच्या बरोबर चल नाहीये ती उजवीकडे, आहे का? मी समीकरण, पहिलं समीकरण, पहिलं हे बघा, हे समीकरण 4x अधिक 3y वजा 4 बरोबर 0 हे समीकरण आपल्या या स्वरूपात आहे की नाही ते फक्त आधी सांगा. आपल्याला जे हवंय स्वरूप ax अधिक by बरोबर c त्या स्वरूपात आहे की नाही तेच तर ओळखता यायला पाहिजे. आहे की नाही, आहे की नाही आपल्याला हव्या त्या स्वरूपात. कोणालाच नाही कळत? हो की नाही? अर्धे हो म्हणतात, अर्धे नाही म्हणतात. बघा, कोणती एक सामायिक समीकरण सोडवताना ना हेच आपल्याला कळायला पाहिजे की आपलं समीकरण आपल्याला त्या हव्या त्या स्वरूपात आहे का आधी, मग ते सोडवता येतं. बघा ना, इथे डावी बाजू आणि उजवी बाजू कळली पाहिजे, तेच तर मेन आहे. डावी बाजू उजवी बाजू, डावी बाजू उजवी बाजू शोधण्यासाठी, बघण्यासाठी बरोबरचे चिन्ह बघा कुठे आहे. बघा इथे हे बरोबरचे चिन्ह ना, त्या बरोबर चिन्हाच्या इकडे जी असते ती डावी बाजू असते, या बाजूला. हा बघा, हा डावा हात आहे, पण डावी बाजू बरोबर चिन्हाच्या डावीकडे. आता बरोबर चिन्हाच्या डावीकडे जर बघायला गेलात तर 3 पद आहेत. ही बघा, ही सगळी पदं डावीकडेच आहेत. बरोबर चिन्ह इथे आहे, इथे बरोबर चिन्ह आहे आणि ही तिन्ही पदं एका बाजूला आहेत, डाव्या बरोबर चिन्हाच्या डावीकडे. सगळी पदं डावीकडे. आणि उजवीकडे काय आहे? समीकरणाच्या या उजवीकडे काय दिसतंय तुम्हाला? उजव्या बाजूला क्या दिख रहा है? हाँ,
शून्य, उजव्या बाजूला 0 आहे आणि डाव्या बाजूला 3 पद आहेत. 3, एक 4x अधिक 3y वजा 4. पण आपल्या ह्याच्याप्रमाणे डावीकडे 2च पद पाहिजेत. जी x आणि y ची आहेत ती डावीकडे पाहिजे आणि स्थिर संख्या उजवीकडे पाहिजे. मग या समीकरणात काय गडबड आहे? कोणाची जागा चुकीची आहे? कोण चुकीच्या जागेवर आहे? इथे कोणी जागा बदलली आपली? बरोबर, -4. -4 चुकीच्या जागेवर आहे कारण ती स्थिर संख्या आहे आणि ती स्थिर संख्येला जागा जी आहे ती उजवीकडे आहे, समीकरणाच्या उजवीकडे. हा डावीकडे आलेला आहे, हा डावीकडे नकोय मला, हा उजवीकडे. याच्याबरोबर चल नाहीये ना, चल नाहीये म्हणजे ती स्थिर संख्या आहे आणि स्थिर संख्या आपल्याला उजवीकडे हवी आहे. मग हा -4 मी उजवीकडून डावीकडून उजवीकडे नेणार. डावीकडून -4 उजवीकडे नेल्यानंतर डावीकडे राहिले 4x अधिक 3y हेच राहणार आणि हा -4 मी बरोबर चिन्हाच्या इकडे नेणार, या बाजूला 0 बरोबर. मग तो -4 आहे ना, तो इकडे आला की -4 होईल. म्हणजे मला असं समीकरण मिळेल 4x अधिक 3y बरोबर 4. हे तुमचं आता आपल्याला हवं तसं समीकरण आलेलं आहे. 4x अधिक 3y बरोबर 4. बरोबर, पहिलं समीकरण. आता दुसरं समीकरण पण आपल्याला हवं तसं आहे का बघा. संगीता मैम, तृप्ति मैम का नेट पॉज हो गया है. स्टूडेंट्स हम वेट करेंगे मैम का नेटवर्क शायद पॉज हो गया है. आप लोग काम करिए, तब तक मैम वापस आएंगे. हाँ हाँ. ओके स्टूडेंट्स, मैम अभी आ रहे हैं. मैम का जो नेटवर्क है वो, हाँ मैम आ चुके हैं. तृप्ति मैम, ओवर टू यू. अरे मध्येच मी लेफ्ट झाले, मला कळलं नेटवर्क इश्यू. हा, तर हे आपण स्क्रीन दिसते सर्वांना? नहीं दिख रहा है. हे आपण बघितलं होतं की नाही? यू कैन स्विच ऑफ योर स्क्रीन नहीं दिख रहा है? नहीं 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 दिख रहा है. आप ऐसा करो, आप अपना हाँ अभी शेयर हो रहा है. You can switch off your camera so that your network issue will go on, and then you share your correct. Now you share your screen. It is not yet, it's not visible now. Yeah, it is visible. Now Over it to is you. visible. Yes, yes. Thank you. हा, तर इथे
कोण चुकीच्या जागेवर येऊन बसलंय? आपण बघितलं की नाही, एक्स आणि वायचं पद आपल्याला डावीकडे पाहिजे आणि स्थिर संख्या उजवीकडे पाहिजे. मग कोण चुकीच्या जागेवर आहे इथे? हा बरोबर, -5y. मग -5y जो आहे त्याला मला इकडे डावीकडे आणावं लागेल. मग डावीकडे नेताना ना चिन्ह बदलायचं, म्हणजे जर वजा असेल तर तिकडे जाऊन अधिक होणार, अधिक असेल तर वजा. पण हा -5y आहे म्हणून त्या 5y होईल. आणि आता उजवीकडे काय राहील? फक्त उजव्या बाजूला काय राहील आता? उजवीकडे 8. आता हे मला हवं तसं समीकरण आलेलं आहे. मग आपली 2 समीकरणं जी आपल्याला मिळाली ती आता मी एकाखाली एक लिहून घेणार. हे बघा, हे एक समीकरण मिळालं, हे एक समीकरण मिळालं. मला हवं त्या आधी आपल्या हव्या त्या फॉर्म मध्ये, म्हणजे आपल्या प्रमाण रूपात त्याला आणायचं असतं समीकरणांना आणि मग सोडवायचं असतं. डायरेक्ट तुम्ही जर सोडवायला गेलात तर उत्तर चुकणार. त्यामुळे आधी आपल्याला हे पण आलं पाहिजे की ती समीकरण आपल्या प्रमाण रूपात कशी आणायची. एक्स आणि वायचं पद डावीकडे, स्थिर संख्या उजवीकडे. आता ही दोन्ही समीकरणं मी घेणार आणि मग निश्चय काढणार डी, डीएक्स आणि डीवाय. 12, 32, 13 लक्षात ठेवायचं. आणि मग निश्चय काढून निश्चयकाच्या किमती काढायच्या, मग आपल्या एक्स आणि वायच्या किमती काढायच्या. ठीक आहे. आता मी एकाखाली एक हे समीकरण लिहून घेते. पहिलं समीकरण आहे 4x अधिक 3y बरोबर 4. 4x अधिक 3y बरोबर 4. आणि दुसरं समीकरण आहे 6x अधिक 8y बरोबर 6x अधिक 5y बरोबर 8. असंच आहे ना? हा, 6x अधिक 5y बरोबर 8, 4x अधिक 3y बरोबर 4. अशी दोन्ही समीकरणं मी एकाखाली एक मांडून घेतली. आता निश्चयक तयार करायचे, डी, डीएक्स आणि डीवाय. तर डी साठी काय करायचं? तुम्हाला रांगा करायला सांगितलेला बघा. पहिली रांग, दुसरी रांग आणि तिसरी रांग. पहिली रांग ही आहे एक्स चे सहगुणक, ही पहिली आहे. दुसरी रांग चिन्हासहित घ्यायची. आता इथे दोन्हीला धन धन आहे त्यामुळे तुम्ही चिन्ह नाही घेतले तरी चालेल, पण ऋण जर असेल तर ते घ्यायचं. ही दुसरी रांग आहे आणि ह्यांची आहे तिसरी रांग, तिसरा रो आहे. तर डी साठी लक्षात ठेवायचं 12. डी म्हणजे 12, डी 12. मग 12 म्हणजे काय येणार? निश्चयकामध्ये संख्या कोणत्या येणार? 12 म्हणजे 4, इथे खाली 6, 4, 6 आणि 3 आणि 5, 3, 5 बरोबर. आता तिरकस गुणाकार करायचा आपण. तिरकस गुणाकारामध्ये 4 गुणिले 5 आणि 3 गुणिले 6 वजा 3 गुणिले 6. 4 पंचा 20 आणि 3 सक 18. 20 वजा 18 किती? 2. मग तुमचा डी जो आहे, डी ची किंमत, डी या निश्चयकाची किंमत 2 आलेली आहे. आता डीएक्स काढायचं. डीएक्स, डीएक्स साठी कुठली संख्या लक्षात ठेवायला सांगितलेली मी तुम्हाला? डीएक्स 32 बरोबर. मग 32 म्हणजे तिसरी लाईन आणि दुसरी लाईन. तिसरी लाईन किती आहे? 4, 8 आणि 3, 5 आणि दुसरी आहे 3, 5. आता यांचा तिरकस गुणाकार करायचा आपण. 4 गुणिले 5 वजा 3 गुणिले 8. 4 पंचा 20 वजा 3 8 24. 20 वजा 24 किती उत्तर येणार? ऋण 4. ऋण 4, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो उत्तराला. मग हे तुमचं डीएक्स आहे. डीएक्स ऋण 4. आता असंच आपण डीवाय सुद्धा काढायचंय. डीवाय साठी काय संख्या लक्षात ठेवायची? 13 बरोबर. 13 साठी पहिली ओळ आणि तिसरी ओळ. पहिली ओळ काय आहे आपल्या समीकरणाची? 4, 6.
4 6 आणि तिसरी ओळ आहे 4 8. बरोबर. 4 6 आणि 4 8. 4 6 4 8. आता गुणाकार, तिरकस गुणाकार. 4 गुणिले 8 वजा 4 गुणिले 6. 4 गुणिले 8 किती येणार? 32 वजा 24. 32 वजा 24. बरोबर 8. ही तुमची डीवाय. आता तिन्ही निश्चयक आपल्याला मिळालेले आहेत. तिन्ही निश्चयकाच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. डी जो आहे तो 2 मिळाला, डीएक्स मला -4 मिळाला आणि डीवाय मला 8 मिळालेला आहे. आणि याच्यावरून आपल्याला आता एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत. एक्स जो आहे तो डीएक्स भागिले डी असतो. एक्स ची किंमत पाहिजे तर डीएक्स भागिले डी करायचं. डीएक्स किती आहे? -4 आणि डी किती आहे? 2. ते 2 ने भाग जाईल दोघांना पण. बे एके बे, बे दुणे 4. छेदामध्ये 1 राहिला तर -2. बरोबर. वाय ची किंमत पाहिजे डीवाय भागिले डी. डीवाय 8 भागिले डी 2. 4. म्हणजे एक्स आणि वाय ची किंमत आपल्याला मिळाली. एक्स ची किंमत -2 आणि वाय ची किंमत 4. आता यांची उकल लिहायची असते खाली. मग पहिली एक्स ची किंमत लिहायची -2 आणि मग वाय ची 4. ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे. कळलं सर्वांना? समझा क्या? व्हेरी गुड. बरोबर. आता आपण आणखी पुढचं एक गणित घेऊया आणि बाकीची पुढची 5 पर्यंत तुम्ही सोडवू शकता. 6वं गणित थोडस वेगळं आहे. 6वं गणित वेगळं काय आहे माहितीये तुम्हाला? सांगते मी. ते पण तुम्हाला सोडवता येईल 6वं पण. 3रं 4थं 5वं सोडवाल का तुम्ही सगळेजण? की मी सोडवून देऊ तुम्हाला? कसं आहे 3रं 4थं 5वं गणित? तुम्ही सोडवणार का? तर 6व्या गणितात काय वेगळं आहे? थोडस वेगळं आहे 6वं गणित. काय माहितीये? पहिलं समीकरण बरोबर आहे, आपल्याला हवं तसंच आहे बघा. एक्स आणि वायचं पट डावीकडे आणि स्थिर संख्या उजवीकडे. बरोबर आहे. फक्त दुसऱ्या समीकरणात प्रॉब्लेम आहे. दुसरं समीकरण जे दिलेलं आहे आपल्याला त्या समीकरणात प्रॉब्लेम आहे. दुसऱ्या समीकरणात काय प्रॉब्लेम आहे? तर दुसऱ्या समीकरणात छेदामध्ये काहीतरी संख्या दिलेली आहे तुम्हाला. 2 दिसतायत खाली छेदामध्ये. ते नाही पाहिजे आपल्याला, ते घालवायचे असतं. कारण आपल्याला आपलं समीकरण हे आपलं ax + by = c अशा स्वरूपात पाहिजे. पहिलं समीकरण बरोबर आहे. पहिलं समीकरण काय आहे? 2x + 3y 2x + 3y = 2. हे आपल्याला हवं तसंच आहे समीकरण. प्रॉब्लेम दुसऱ्या समीकरणामध्ये. दुसरं समीकरण आहे x - y ² = 1/2. आता इथे प्रॉब्लेम कुठे आहे? छेदातल्या 2चा प्रॉब्लेम आहे. इथे खाली काहीतरी संख्या आहे, ती मला नकोय. छेदामध्ये संख्या नकोय मला, अशा स्वरूपात पाहिजे समीकरण.
मग मी तो छेदामध्ये जो 2 आहे ना तो काढून टाकेन, मला तो नकोय, तो नकोय मला, मग मी काढून टाकणार. आणि काढून टाकण्यासाठी तुम्ही 2 कसे आहेत, छेदामध्ये आहेत की नाही मुलांनो, छेदामधली संख्या जर तुम्हाला काढून टाकायची आहे, आता छेदातली संख्या जी असते ती भागिले असते, ती जर घालवायची आहे तर त्याच्या विरुद्ध क्रिया करायची. भागाकाराची विरुद्ध क्रिया कोणती आहे? भागाकाराची विरुद्ध क्रिया गुणाकार. मग 2 जर घालवायचे आहेत ना, दोन्हीकडून, इथून पण घालवायचे इथून पण घालवायचे, तर 2 ने गुणायचं आणि सगळ्या पदांना गुणावं लागेल. असं नाही की जिथून घालवायचंय त्यांनाच फक्त गुणायचं, पूर्ण समीकरणाला गुणायचं असतं. समीकरणाच्या प्रत्येक पदाला गुणायचं. जर गुणायचं असेल ना तुम्हाला तर प्रत्येक पदाला गुणा. म्हणजे तुम्ही समीकरणाला, पूर्ण समीकरणाला 2 ने गुणणार. मग पहिल्यांदा मी या x ला 2 ने गुणलं, हे बघा, या x ला गुणलं 2 ने. नंतर मी या y/2 ला 2 ने गुणलं, हे बघा, कळलं, हा y/2 आहे त्याला 2 ने गुणलं, बरोबर. ह्या 1/2 ला सुद्धा 2 ने गुणलं. म्हणजे तिन्ही पदांना मी 2 ने गुणलं. मला घालवायचे फक्त इथून आणि इथून, पण सगळ्या पदांना गुणायचं असतं, कारण तो नियम आहे गणितातला. जर क्रिया करायची तर पूर्ण समीकरणाला करायची असते. आता इथे 2 गुणिले x म्हणजे 2x होणार, हा 2 2 निघून जाणार आणि हा 2 2 पण निघून जाणार. मग हा होणार वजा y, इथे y राहणार फक्त आणि इथे राहणार 1. 2x वजा y बरोबर 1. हे आता आपल्याला हवं तसं आलं, आपल्या स्वरूपात आलं की नाही समीकरण. XY ची पद डावीकडे आणि स्थिर संख्या उजवीकडे. आणि पहिलं समीकरण आपल्याकडे ऑलरेडी आहे, हे एका खाली एक लिहायचे. हे कळलं मी काय केलं? जर मला छेदातून एखादी संख्या घालवायची आहे, आता मला इथे छेदातून 2 घालवायचे होते, इथे पण 2 होते छेदामध्ये, इथे पण 2 होते, ते मला घालवायचे. तर मी काय करणार, 2 ने गुणणार. म्हणून मी 2 ने गुणलं, पण 2 ने गुणताना फक्त त्या 2 पदांना नाही, जिथून मला घालवायचे त्यांनाच नाही फक्त गुणायचं, पूर्ण समीकरणाला गुणायचं असतं. म्हणून 2 गुणिले x केलं मी, वजा 2 गुणिले y/2 बरोबर 2 गुणिले 1/2. प्रत्येक पदाला 2 ने गुणलं. 2 ने गुणल्यानंतर झालं काय, इथून 2 2 निघून गेले, बे एके बे, बे एके बे, इथून पण निघून गेले. इथं 2 गुणिले x होतं म्हणून 2x आले, इथे 2 2 निघून गेले म्हणून y राहिलं, आणि इथे पण 2 2 निघून गेलं म्हणून 1 राहील. बरोबर आहे? कळलं का? 2 ने का गुणलं? कारण छेदातले 2 होते, ते मला घालवायचे होते म्हणून. कळलं का की नाही कळलं? कळलं असेल तर थम्सअप करा. मी 2 ने का गुणलं? कारण मला छेदामध्ये 2 नको आहेत म्हणून. बरोबर? बरोबर का? आता एका खाली एक मांडले की मग 3 रांगा करा आपल्या, 1 2 3 क्रमांक द्या असे. हे बघा, 2x अधिक 3y बरोबर 2, हे पहिलं समीकरण. आणि 2x वजा y आहे, y म्हणजे इथे 1 असतो, तुम्हाला सहगुणक घ्यायचंय. नुसता y आहे तर तिथे 1 घ्यायचा असतो. मग ही तुमची पहिली रांग आहे, ही दुसरी रांग आहे आणि तिसरी रांग आहे. पहिल्या रांगेत 2 2 आहेत, दुसऱ्या रांगेत 3 आणि वजा 1 आहे, आणि तिसऱ्या रांगेत 2 1 आहे. ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी. आता या तिन्ही रांगांचा उपयोग करून dx आणि dy शोधायचा, आणि मग x आणि y शोधायचा. ऋण घेतलं बघा, ऋण 1 आहे. जर नुसता ऋण y म्हणजे ऋण y आहे ना, तिथे 1 असतो सहगुणक, काही नसते, तर संख्या जी नसते ना ती 1 असते. सोडवाल हे गणित? हे जमेल? आता जमू शकतं ना? आता छेदातले 2 मी घालून दिले तुम्हाला.
जमेल का? हो. मग बाकीची सगळी गणितं सोडवाल आता, आणि नाही आली तर आपण सोडवू पुढच्या लेक्चरला. ठीक आहे, बाय. आपली वेळ संपलेली आहे. सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. हो मॅडम.